नमस्कार. इंडियन फार्मर एंटरप्रेन्युअर्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलो आहोत गजानन SK इंडस्ट्रीज येथे आणि आपल्याबरोबर आहेत सचिन दादा शिर्के सर. सर नमस्कार. नमस्कार. सर हे दुसऱ्या पिढीचे एंटरप्रेन्युअर आहेत. सरांच्या वडिलांनी गजानन SK इंडस्ट्रीजची सुरुवात केलेली आणि सातारा येथील सर्वात पहिले ट्रॅक्टर चरित कृषी अवजारांची जी सुरुवात झालेली ते सरांच्या वडिलांनी केलेली. तर सर स्वागत आहे इंडियन फार्मर एंटरप्रेन्युअर्स हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सरांबरोबर पहिल्यांदा एक स्वराज ट्रॅक्टरचा व्हिडिओ केलेला. त्या व्हिडिओला सुद्धा आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. ह्या व्हिडिओमध्ये आपण सरांचे ट्रॅक्टर चरित कृषी उद्योग अवजारांचे अनेक उत्पादने आहेत, त्या उत्पादनाची माहिती घेणार आहे. तर सर सर्वप्रथम आपले स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये. नमस्कार. धन्यवाद. असं मी धरतो. तर सर मला सांगा की आपले जे कृषी अवजारांसाठी आपण गजानन SK इंडस्ट्रीजचं नाव महाराष्ट्रभरात मोठं आहे, तर याची सुरुवात कशी झालेली? याची सुरुवात आमचे पिताश्री श्री संभाजीराव शेळके यांनी याचा पायाभरणी 1975 साली केली. सुरुवातीला सातारा MIDC मध्ये जे सुरुवातीला जे 15 उद्योग लघु उद्योग सुरुवात झाली त्याच्यामधील आपला एक उद्योग आहे आणि अजूनही चालू असलेल्या उद्योगामधील एक आपला एकमेव उद्योग आहे. तर ज्यावेळेस साताऱ्यामध्ये कृषी यंत्र बनत नव्हती त्यावेळेस येथील शेतकऱ्यांना कोल्हापूर किंवा त्याच्या पुढं लुधियाना असे बाहेरून परराज्यातून अवजारे यायची. त्यावेळेस आमचे वडील स्वतः इंजिनियर असल्यामुळे त्यांनी अभ्यास केला आणि स्वतः ते शेतकरी म्हणजे त्यांनी स्वतः नांगर धरून शेती केलेली आहे, त्यामुळे त्यांना अनुभवही होता आणि त्यातील त्यांनी बारकाव्यांचा अभ्यास करून त्यांनी 1984 साली सुरुवातीला गजानन ट्रेलर नावाने आपले गजानन ट्रेलर आणि कृषी अवजारं बनवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर काळाच्या ओघामध्ये लोकांचे गरजा बदलत गेल्या. 2005 साली आम्ही त्यावेळेस साताऱ्यामध्ये रिव्हर्सेबल प्लाव बनत नव्हते, तर ते नांगर आणण्यासाठी आपल्याला परराज्यात किंवा कोल्हापूर हुबळी इथली उत्पादकांची याच्यामध्ये मक्तेदारी होती आणि शेतकऱ्यांना इथं वेळेत सर्व्हिसही मिळत नव्हती, कारण आम्ही त्याची विक्री करायचो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आम्ही जवळून अभ्यास केला आणि त्यातून आम्ही निर्णय केला की आपण शेतकऱ्यांच्या गरजेला साजेल व चांगली सर्व्हिस देता येईल अशा पद्धतीचे उत्पादन आपण स्वतः का सुरू करू नये, आणि त्यातून ह्या गजानन नांगराची 2005 साली सुरुवात झाली. सुरुवातीला आम्ही मेकॅनिकल टाईप नांगर बनवले. त्याच्यामध्ये आम्ही ज्या अडीअडचणी येत होत्या त्याच्यावर अभ्यास केला की सुरुवातीला बऱ्याचदा शाफ्ट तुटायचे. मग ते शाफ्ट आम्ही जे आता त्यावेळेस बाजारात जे उपलब्ध उत्पादनं होती त्याच्यापेक्षा थोडा हेवी शाफ्ट व चांगल्या पद्धतीचं रॉ मटेरियल म्हणजे EN8 क्वालिटी जी असते ते EN8 क्वालिटीचं आपण स्टील वापरायला चालू केलं. कारण त्याच्या आधी जे स्टील वापरलं जाते साधं रॉ MS वापरलं जायचं, त्याच्यामुळे ताकदीमध्ये खूप फरक पडला व जसे सुरुवातीला ट्रॅक्टर 30-35 HP वापरायचे शेतकरी, त्यामुळे 45-50 HP पर्यंत ट्रॅक्टरला सुद्धा आपले शाफ्ट उत्तम प्रकारे चालतात. आणि जे वरचं ट्रॅक्टरचं विमान जे होतं ते विमानामध्ये आपण जे आता सपोर्ट जे बघत असतो सगळ्यांचे, ती सुरुवात या विमानाच्या सपोर्टची सुरुवात आपणच केलेली आहे. शिवाय सिंगल फाळी नांगरामध्ये हायड्रोलिक जे डिझाईन जे बनवलेलं आहे ते सर्वप्रथम आमच्या वडिलांनी म्हणजे संभाजीराव शेळके साहेबांनी बनवलेलं आहे, हे मी अभिमानाने या ठिकाणी नमूद करतो. पण त्याचं ते पेटंट घेणं त्यांनी त्यासाठी किंवा त्याचं ते डिझाईनचं कॉपीराईट घेणं त्यांनी शक्य झालं नाही त्यावेळेस. आणि त्याचंही त्यांना काय वैषम्य नाही की त्यांनी आपण जे करतोय त्याचा उपयोग सर्व जगाला शेतकऱ्याला झाला पाहिजे, ही त्याच्यामागची त्यांचं ते व्हिजन दूरदृष्टी होती. सर्वप्रथम आपण हा जो तुम्ही मॉडेल पाहताय याचं आम्ही मिनी गोल्ड सुपर असं याला नाव दिलेलं आहे. 21 HP पासून 28 HP पर्यंतच्या ट्रॅक्टरसाठी हे खूप उपयुक्त मॉडेल आहे. ह्या नांगराचं वैशिष्ट्य म्हणजे की ह्याच्यामध्ये आपण ह्याचं विमानाची हाईट जी आहे ती हाईट जास्त दिलेली आहे ह्याला, की जेणेकरून जेव्हा नांगर वरती उचलला जाईल की त्याच्यामध्ये टॉपलिंगला मध्ये साखळी किंवा हे अडकण्याचे चान्सेस कमीत कमी व्हावे हा त्याचा मागचा उद्देश आहे. शिवाय हे तुम्ही बघताय हे जे विमान जे आहे किंवा याचा जे आर्म आहे त्या आर्मला आपण स्लाइटली बेंड दिलेला आहे, कारण आजकाल बऱ्याचशा ट्रॅक्टरमध्ये त्याच्या पट्ट्या थोड्या आखूड असतात. मग आखूड पट्ट्या असल्या तर नांगर पुढे येऊन त्याच्या बॉडीला
प्रॉब्लेम करत असतो किंवा धडकतो त्याच्यामध्ये किंवा अटकतो, तर ते येऊ नये म्हणून आपण त्याला थोडा बेंड दिलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये दुसरं एक आपण मॉडेल केलं आहे की त्याच्यामध्ये आर्म सरळ असतात, की ज्यांच्या पट्ट्या थोड्याशा लांबीला जास्त असतात, तर त्यांनाही ते हा मॉडेल चालू शकतो. ह्याच्यामध्ये आपण 2 व्हेरियंट ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये दुसऱ्या ह्याच्या ऑपरेशनसाठी आपण काय केलेलं आहे की ह्याचे जे बुशिंग जे दिलेले आहे ते आपण गन मेटेलचे बुश दिलेले आहेत. गन मेटेल हे मटेरियल असं आहे की त्याला बेरिंग प्रॉपर्टीज खूप चांगल्या आहेत. त्याला नुसतं तुम्ही ग्रीस जरी केलं तरी ते 6-6, 7-7 वर्ष त्याच्यामध्ये प्ले फारसा येत नाही. शिवाय ह्याच्यामध्ये हा जो मॉडबोर्ड आहे, ह्या मॉडबोर्डचा तुम्ही शेप बघताय, हा शेप असा दिलेला आहे की माती मागे न पडता ती पुढे पडत राहील. त्यामुळे मागं सरीत माती पडणार नाही, ती माती पुढे पडत राहील. आता पुढचा जो कटर बार जो बघताय आपण, हा कटर ब्लेड जे आहे, हे कटर ब्लेड जे आहे ENET मटेरियलचं असतं. ENET हे खूप सगळ्यात कमी झिजणारं, म्हणजे वेअर रेजिस्टन्स त्याला खूप चांगला आहे. आणि ह्याला दगड वगैरे जर लागले तरी ह्याला कट किंवा तडे जाणे हा प्रकार ह्याला फार कमीत कमी राहतो. त्याच्या ज्या टोच्या ज्या आहेत त्या सेल्फ हार्डन स्टीलच्या आपण बनवलेल्या आहेत. हे सेल्फ हार्डन स्टील तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तर हे काही फार ठराविक ठिकाणी की जिथं माती काम चालतं अशा ठिकाणी हे वापरलं जातं. हे ओतून बनवलेलं असतंय, ह्याचं फॅब्रिकेट नाही केलेलं, हे भट्टीमध्ये घालून प्रॉपरली ओतून हे बनवलं जातं. याचं आणखीन आपण प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन म्हणजे बऱ्याच ठिकाणी क्रशर मशीन असतात, त्याचे जे आतल्या प्लेट असतात त्या सुद्धा ह्याच्यापासून बनवलेल्या असतात. शिवाय आपलं जे रोजच्या उदाहरणापासून JCB बघतो, JCBचे पुढचे ब्लेड जे असतात किंवा दात असतात ते सुद्धा ह्याच्यापासून बनवलेले असतात. तर हे खूप चांगलं मटेरियल आहे की ज्याच्यामुळे झीज कमी होते आणि मेंटेनन्स कमीत कमी राहतो याच्यामध्ये. शिवाय ह्याचा मागचा जो बेडकी हा जो पार्ट आहे तो आपण 1 पीस स्टील कास्टिंगमध्ये बनवलेला असतो. जे प्युअर स्टील जे आहे ते आपण त्याचे भट्टीमध्ये त्याच्या ओतून एक सिंगल पीस बनवतो. आज मार्केटला जे नांगर बऱ्याचशा कंपन्यांचे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ते 2 किंवा 3 प्लेट एकत्र वेल्डिंगने जोडतात. जेव्हा आपण एखादा पार्ट वेल्ड करतो तर त्याच्यामध्ये वेल्डिंग केलं तर त्याचा एक संध बांध नसतो, ते वरती फक्त थोडासा जॉईंट असतो. त्याच्यामुळे जास्त लोड आला तर त्याच्यामध्ये ब्रेकेज होणे, ट्विस्टिंग होणे व नांगराची एकदा भूमिती बिघडली की तो नांगर कितीही केला तो पहिल्यासारखा होत नाही. तर हे लक्षात घेऊन आपण हा 1 पीस ह्याला बेडकी दिलेली आहे. शिवाय ह्याचे स्टील ह्याची जी आर्म आहे किंवा जे मांडी म्हणतो आपण, तो मांडी सुद्धा आपण स्टीलमध्येच बनवलेली आहे, ओतीव स्टीलमध्ये बनवलेली. ओतीव स्टीलमध्ये बनवण्याचा फायदा आहे की आपल्याला जिथं मजबूती जास्त पाहिजे तिथं स्टीलची जाडी जास्त ठेवता येते, जिथं नको तिथं कमी ठेवता येते. शिवाय ते स्टील जे मार्केटला उपलब्ध असतात, जसं की सोनं हा धातू सुद्धा बघितलं की प्युअर फॉर्ममध्ये त्याला कुठलाही त्याचा दागिना घडत नसतो. त्याचे दागिने घडण्यायोग्य बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काही प्रॉपर्टी विशिष्ट आणण्यासाठी ते इतरही धातू त्यात मिसळावे लागतात की त्याला अलॉईंग असं म्हणतात. तसं आपण हे अलॉय स्टील वापरतो, त्याच्यामध्ये काही विशिष्ट धातू आपण मिक्स करून त्याची स्टीलची आपण कार्यक्षमता वाढवतो की जेणेकरून जे साधं स्टील आहे ते त्या स्टीलच्या जाडीलाच ह्याची चौपट ताकद निर्माण होते. त्यामुळं नांगराचं वजनही कमी राहतं, ताकदही जास्त राहते आणि तो टिकायलाही वर्षानुवर्ष चांगली सर्व्हिस देतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर जे आहे ह्याच्यामध्ये हे एक आपण सिंगल फाळीमध्येच बनवलेलं आहे. जे छोटे 16 HP पासून जे 22 HP पर्यंत ट्रॅक्टर आहेत तर त्यांच्यासाठी हे उपयुक्त मॉडेल आहे. ते 16 HP ते 18 HP मध्ये म्हणजे उदाहरणार्थ VSTचा जो ट्रॅक्टर आहे मित्सुबिशी जो होतो 4 व्हील ड्राईव्ह, त्यासाठी हे उत्तम मॉडेल आहे. आणि त्या पद्धतीचे जे तशा टाईप असणार आहे 18 ते 21 HP पर्यंत त्यांच्यासाठी हा खूप छान मॉडेल आहे. बरोबर, म्हणजे मिनीमध्ये 2 व्हरायटी आहेत का? हा, ह्याच्यामध्ये बेरिंग वापरलेले असतात, ह्याच्यामध्ये आम्ही बुश वापरले, ह्याच्यामध्ये बेरिंग वापरलेले आहेत. पण हा मॉडेल कसा आहे की आम्ही सरासरी 21 HP आत रेकमेंड करत नाही, पण 18 ते 21 HP मध्ये हा आम्ही रेकमेंड करतो. की ट्रॅक्टरचं ते त्याच्यामध्ये अंतर खूपच कमी असतं, तर त्याच्यापेक्षा हा खूप त्याच्याला चांगला चालतो आणि ट्रॅक्टरवर लोडही कमी येतो. तर हा मॉडेल आता खूप चांगला आहे. कॅप्टन कंपनीच्या ट्रॅक्टरला सुद्धा हा चांगला चालतो. यानंतर आपण हा जो मॉडेल बघत आहोत हा गजानन गोल्ड मॉडेल आहे. तर हा मॉडेल जे आता मार्केटला जे 26 HP पासून 30 HP पर्यंत जे मॉडेल आहेत आणि ज्यांचा टायरचा सार 11-2-24 हा येतो तर त्यांच्यासाठी हा फार उपयुक्त मॉडेल आहे. कारण ते 11-2-24 ज्या ट्रॅक्टरचा टायर साईज असतो त्यांची रुंदी 4 फूट असते. तर नांगरामध्ये महत्त्वाचं काय की दोन्ही टायरमधलं अंतर नांगरट करताना कव्हर झालं पाहिजे. त्यामुळे हा जो नांगर दिसतोय तो तुम्हाला थोडासा हेवी
दिसतोय, कारण ह्या ट्रॅक्टरला ताकद भरपूर असते या दरम्यान, कारण टायर मोठा असल्यामुळे ट्रॅक्टर ताकदीने खेचत असतो. तर त्या ताकदीच्या हिशोबानं नांगरही मोठा दिला तर रानही लवकर कव्हर होतं. त्यामुळे ह्याचे रुंदी आपण जवळपास हा ॲट अ टाईम 10 इंचापर्यंत रान कव्हर करतो. ह्याचंही तुम्ही पातं जे बघताय तेही N8 ब्लेडचंच आहे. आणि ही टोची जी आहे ती मगाशी जसं सांगितलं तसं मॅग्नीज स्टीलमधलीच आहे, पण त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे. म्हणजे जवळपास तुम्ही बघताय की ही 10 इंचापर्यंत लांब टोची आहे. त्यामुळे रान मोठ्यापैकी कव्हर होतं. सेम ह्याच्यामध्येही 2 मॉडेल दिलेले आहेत की ज्या मॉडेलला पट्ट्याची लांबी कमी येते तर त्यांच्यासाठी हे आपण थोडासा ह्या बेंड पद्धतीचा आर्म दिलेला आहे. आणि हा जो बघताय तर ह्याच्यामध्ये हा सरळ आहे. तर हे त्यामुळे दोन्ही प्रकारच्या मार्केटमध्ये जेवढी ट्रॅक्टर आहेत ते सगळ्या 2 प्रकारच्या ट्रॅक्टरला हे ॲडजस्ट होतं. विदाऊट तुमच्या ट्रॅक्टरला कुठलंही मॉडिफिकेशन करण्याची गरज नाही. सेम ह्याच्यामध्ये आर्मला मागे एक पट्टीचा सपोर्ट दिलेला आहे. त्यामुळे कुठे जर नांगराचं कसं आहे की मातीमध्ये जमिनीच्या आत कुठं काय आहे काय सांगू शकत नाही, कधी कुठे काय नांगर कशात अडकेल आणि जोरात झटका बसेल आणि अशावेळी हे आर्म वगैरे क्रॅक होणे वगैरे प्रकार होतात. ते होऊ नये व अधिक ताकद मिळावी म्हणून ह्याला आपण इथं एक्स्ट्रा पट्टी दिलेली आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये आर्ममध्ये कुठलेही क्रॅक होण्याचे प्रॉब्लेम सहसा येत नाहीत. शिवाय ह्याच्यामध्ये सुद्धा सिमलेस पाईप वापरलेले आहे. ही बेडकीसुद्धा स्टीलचं ओतीव कास्टिंगमध्ये बनवलेली आहे व 1 पीस आहे. मांडी पण ह्याला स्टीलमध्येच दिलेली आहे. ह्याच्यामध्ये पाईपमध्ये सुद्धा जे आतलं बुश आहे ते गन मेटलचेच वापरलेले आहेत, साधे बुश आम्ही वापरत नाही. तर अशा सुद्धा हे सुद्धा मॉडेल खूप छान आहे. शेतकरी मित्रांनो, हा जो तुम्ही मॉडेल बघत आहात हा डबल फाळी डबल बॉटम गजानन नांगर आहे. आता ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे की आता हा नांगर तसा आपण ह्याचं जे टर्निंग मेकॅनिझम जे आहे ते इथं हँडलनं स्वचालित आहे. म्हणजे ड्रायव्हरला हातानं हा हँडल ओढावा लागतो. हे पारंपरिक डिझाईनच आहे. तर ह्याच्यामध्ये थोडे आम्ही जेव्हा मार्केटला ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला अभ्यास केला त्यावेळेस असं जाणवलं की बरेचसे ज्या प्रचलित कंपन्या होत्या त्यांचा नांगर घुसताना की त्याचं जवळपास 10, 12, 15 फुटापर्यंत अंतर असं सुटून जायचं आणि मग तो नांगर घुसायला चालू व्हायचा. त्याच्यामध्ये आम्ही ह्याच्या थोड्याशा डिझाईनमध्ये काही असे चेंजेस केले की ते अंतर कमी झालं. त्याच्यामुळे जे नांगर करताना जे 8 तास मारायला लागतात ते 8 तासाचं प्रमाण ह्या नांगरामुळे कमी होतं. त्याच्यामुळे डिझेलची बचत होते, वेळेची बचत होते. शिवाय आता ह्याच्यामध्ये जे प्रचलित कंपन्यांच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम मला ड्रॉबॅक जो जाणवला, अडचण जी जाणवली की त्याच्यामध्ये मांड्याची हाईट जी आहे ही अंतर जे आहे ते खूपच कमी होतं. ते अंतर आम्ही वाढवलं. ह्याला आम्ही उंच मांड्याचा नांगर म्हणतो किंवा हाय टाईन म्हणतो आम्ही. ह्याच्या टाईन हाईट जास्त असल्यामुळे ह्या नांगरामध्ये चोंदण अडकत नाही. जर कमी हाईट असेल तर त्याच्यामध्ये शेताला जे काडी कचरा गवत असेल ते अडकून सारखं चोंदण अडकतं. मग दरवेळी ते साफ करण्यामध्ये वेळ जातो. तर ह्याच्यामुळे तो वेळ ह्याच्यामध्ये जवळपास द्यावाच लागत नाही असं म्हटलं तरी चुकीचं ठरू नये. बाकीचं म्हणजे ह्याला बार पॉईंट वगैरे N8चेच वापरलेले आहेत. ह्याला जे साईडचा कटर बार आहे तो N8चा आहे. हे या नांगराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. ह्याच्यामध्ये जे टर्निंग मेकॅनिझम जे आज जे शाफ्ट आहे शाफ्टच्या आत बॉल बेरिंग वापरलेले आहेत. जे बॉल बेरिंग जे आम्ही जे ISI मार्क किंवा मार्केटला जे सगळ्यात उत्तम क्वालिटीचे बेरिंग आहेत तेच आम्ही यामध्ये वापरतो. त्याला ग्रीसिंगसाठी सोय ठेवलेली आहे. त्यामुळे हेही अनेक वर्ष विना तक्रार चालतं. शेतकरी मित्रांनो, आता आपण जो तुम्ही पाहताय हा गजानन हायड्रोलिक डबल फाळ पलटी नांगर आहे. तर हा नांगर बी 45 HP, 35 HP आणि 50 HP कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहे. आता ह्या नांगराचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण N8 स्टील वापरलेलं आहे. ह्याचं जे पुढचं बार पॉइंट आहे ते सुद्धा मॅग्नीज स्टीलचे आहेत की जे उत्कृष्टपणे, जसं मी मगाशी सांगितलं की शेतामध्ये चालताना मातीमध्ये चालताना ह्याची झीज फारशी होत नाही. जसं जसं ते झिजत जातील तसं त्याचा हार्डनेस वाढत जातो. त्यामुळे त्याचं आयुष्य खूप चांगलं मिळतं. ह्याला डबल ऍक्टिंग हायड्रोलिक सिलेंडर वापरलेला आहे. एकच सिलेंडर आहे, तो कंट्रोल वॉल्वद्वारे जो उजवीकडे किंवा डावीकडे जसा पलटी होईल त्याप्रमाणे तो ऍडजस्ट होत राहतो. खूप वापरायला सोपा आहे. तर याच्यामध्ये आपण टर्निंग मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं आपण टेपर रोलर बेरिंग वापरत आहोत. हे टेपर रोलर बेरिंगचं वैशिष्ट्य हे आहे की ते हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल हे दोन्ही प्रकारचा लोड ह्याच्यावर ते घ्यायला कॅपेबल असतं. आणि अशा प्रकारचे त्याला 2 बेरिंग वापरलेले असतात.
म्हणजे असं वाहनाच्या ॲक्सेलमध्ये जी टेक्नॉलॉजी वापरलेली असते ती सेम टेक्नॉलॉजी ह्याच्यामध्ये वापरलेली आहे. त्यामुळे हे टिकायला उत्कृष्ट आणि लॉंग लाईफ, कमी मेंटेनन्स ह्याला लागणार आहे, ह्यात काही शंकाच नाही. ह्याला रान कमी जास्त करण्यासाठी दोन्ही साईडला 2 स्क्रू दिलेले आहेत. हे 2 स्क्रू जे आहेत हे सुद्धा ENH स्टीलचे वापरलेले असतात. कुठलेही मार्केटमध्ये इतर तुम्ही नांगर जर बघितले तर त्याच्यामध्ये साधे मार्केटमध्ये नटबोल्ट वापरलेले असतात की ते सतत तुटत राहतात, मोडत राहतात. पण हे आम्ही स्वतः इथे इन हाऊस मॅन्युफॅक्चर करतो आणि ENH स्टील असल्यामुळे ते टिकायला 5-5 वर्ष म्हणलं तरी याला काय फारसा मेंटेनन्स येणार नाही, ह्याची मी तुम्हाला खात्रीशीर गॅरंटी देऊ शकतो याची. ह्याच्यामध्ये जी पेटी जी आहे त्या पेटी जी आहे ती आपली 1 पीस पेटी आहे. कुठल्याही कास्टिंगचा वापर केलेला नाही. MS स्टीलमध्ये ही पेटी बनवलेली आहे. त्यामुळे याला कुठला दणका बसला तर ती प्लेटी क्रॅक होणे किंवा मोडणे हा प्रकारचं कुठलीही ह्याला आत्तापर्यंत कोणाची तक्रार नाही आणि येणारही नाही, ह्याची मी निश्चितपणे सर्व शेतकरी मित्रांना खात्री देऊ शकतो. आपण ह्याचं मांड्याचं डिझाईन जर बघितलं, ह्याच्या मांड्या ज्या आहेत ते मागची जी मांडी आहे तर ह्याचं बाकीच्यापेक्षा ह्याची एक साधारणपणे 5 इंचांना हाईट जास्त ठेवलेली आहे दोन्ही साईडला. हे हाईट जास्त असल्यामुळे ह्याला चोंदण अडकत नाही. शेतामध्ये ह्याचा शेप जो दिलेला आहे हा शेप, ह्याचा मागचा लँड पाटा आणि पुढच्या टोची ह्याचा अँगल आम्ही अशा पद्धतीने ऍडजस्ट केलेला आहे की जेव्हा तुम्ही नांगरट चालू कराल तेव्हा बाकीच्या कंपन्यांपेक्षा ह्याचं जवळजवळ 4 ते 5 फुटानं रानामध्ये घुसायचं अंतर जे आहे ते निश्चितपणे कमी आहे. याचा आम्ही फील्डमध्ये टेस्टिंग करून याचा प्रमाण दाखवून सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे 8 तास सुद्धा कमी लागतात. तर असा हा नांगर तुम्हाला 45 HP, 50 HP, 55 HP ते 60 HP ट्रॅक्टरसाठी आम्ही डिझाईन केलेला आहे. तर हा नांगर निश्चितपणे आपल्याला लवकरात लवकर तुमचं शेतीचं काम उरकण्यासाठी व जास्तीत जास्त रान कव्हर होण्यासाठी निश्चितपणे फायदेशीर आहे, हे मी निश्चितपणे मला खात्रीनं सांगू शकतो. एकदा आमच्या आउटलेटला तुम्ही अवश्य या आणि व्हिजिट करा आणि ह्या नांगराबद्दलचा तुम्ही समक्ष बघून आणखीन डिटेल माहिती घेऊ शकता. हा जो आपण मॉडेल बघत आहोत हा गजानन सुपर हायड्रोलिक नांगर आहे. हा आपण साधारणपणे 45 HP पासून पुढच्या मॉडेलला आपण हा सजेस्ट करतो. ह्या मॉडेलचं वैशिष्ट्य म्हणजे हा हायड्रोलिक पद्धतीने ह्याचं टर्निंग मेकॅनिझममध्ये हायड्रोलिक आहे. त्याच्यामुळे ह्याला मेंटेनन्स फारसा नाही आहे. म्हणजे मेकॅनिकलपेक्षा हा चालवायला सोपा, वेळेची बचत होते, सहजासहजी टर्निंग होतो. ह्याला कंट्रोल वॉल्व दिलेला आहे. डबल सिलेंडरपेक्षा ह्याला हे सिंगल सिलेंडर मेकॅनिझम आहे. सिंगल सिलेंडरमध्ये मेंटेनन्स कमी राहतो, नांगरामध्ये ताण फारसा येत नाही. ह्याच्यामध्ये रान कमी जास्त करण्यासाठी ह्याला हा स्क्रू दिलेला असतो. डावीकडचं आणि उजवीकडचं रान करायला असे सेपरेट 2 स्क्रू दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. ह्याचं जे मेन शाफ्ट आहे ह्या मेन शाफ्टमध्ये ह्याला कंगन बेरिंग व्हायची किंवा निडल बेरिंग व्हायची. बाकीचे इतर कंपनी निडल बेरिंग वापरतात. आपण ह्याच्यामध्ये टेपर रोलर बेरिंग वापरतो. टेपर रोलर बेरिंगचा हा फायदा आहे की टेपर रोलर बेरिंग ह्या दोन्ही साईडनं लोड घेतो. म्हणजे आडव्या लोड आला तरी त्याला त्या बेरिंगची कॅपॅसिटी असते घेण्याची, आणि उभा लोड जरी आला त्याला तरी तो दोन्ही लोड त्याच्यामध्ये घेतले जातात. त्यामुळे नांगरामध्ये खेचताना त्याला आडवा लोड येतो आणि खालून दणका जर बसला मातीच्या आतून कुठूनही काही तर त्याला उभा पण लोड येतो. तर दोन्ही पद्धतीने लोड घ्यायची ह्या बेरिंगची क्षमता असते. त्यामुळे हे टिकायला अधिक मजबूत आणि लॉंग लाईफ टिकणार. ह्याचा शाफ्ट जो आहे हे ENH स्टीलचा शाफ्ट ह्याला आपण यूज करतो. ENH स्टील हे जसं मी मागं सांगितलं की हे साध्या स्टीलपेक्षा याची चौपट क्षमता असते टिकण्याची. ह्याचा हा बेडकी किंवा जो खोबळा म्हणतो तो खोबळा हा स्टील कास्टिंगमध्ये आपण बनवलेला आहे आणि ॲलॉय स्टीलपासून बनवलेला आहे आणि 1 पीस आहे. म्हणजे याला कुठेही जोड नाही आहे, 1 पीस आहे. बाकीचे इतर जर तुम्ही मार्केटमधल्या कंपन्या बघितल्या तर ह्यालामध्ये जवळपास 3 प्लेटा एकत्र जोडून बनवलेला असते. तर त्याच्यापेक्षा याची कधीही निश्चितपणे मजबूती जास्त आहे. ह्याच्यामध्ये जी मांडी किंवा आर्म जो आहे तो हा मेन चेसीला जोडताना आपण ह्याला 3 बोल्ट वापरलेले आहेत. आता 3 बोल्ट वापरण्याचा काय फायदा सांगतो. त्याला इंजिनिअरिंगमध्ये एक 3 पॉईंट
प्रिन्सिपल असतं. म्हणजे 3 पॉईंट प्रिन्सिपल याचा अर्थ काय आहे की जसं आपण 4 पायाचा टेबल कुठेही आपण ठेवायला गेलो तर थोडी जरी असमानता असेल तर तो लगेच त्याच्यामध्ये डगडग यायला लागते. तसं 3 पायाचा टेबल जर असेल तर तो कधीही डगडगणार नाही. त्याची कुठेही एकसारखी त्याला स्टॅबिलिटी त्याला चांगली असते थोडक्यात. शिवाय ह्याच्यामध्ये हा जो आहे तर आपण सेटिंग स्क्रू आहे ह्याच्यामध्ये एक हॉलो स्क्रू आपण वापरलेला आहे. त्याच्यामध्ये जर वापरताना जर कुठे जर थोडेफार ॲडजस्टमेंट करावं लागले रान कमी जास्त करण्यासाठी किंवा जर घास कमी करण्यासाठी तर त्याला ह्या बोल्टमध्ये स्क्रू ॲडजस्ट करून ते करता येते. शेतकरी घरच्या घरीही करू शकतो. किती 5 किंवा 4 बोल्ट असते तर त्याच्यामध्ये ते शक्य नसतं. तर थोडे जरी त्याच्यामध्ये डायमेन्शनमध्ये चेंजेस आले तर तुम्हाला मशीनवर नेऊन त्याला बेंड काढण्याशिवाय पर्याय नसतो. तर ती ह्याच्यामध्ये त्रुटी आपण टाळलेली आहे. ह्याचा आर्म आहे हा पण ओतीव स्टीलपासून बनवलेला आहे. 1 पीस आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जिथं लोड येतो तिथं आपण थिकनेस जास्त दिलेली आहे. आणि पुढच्या बाजूला तुम्ही आता शेप कमी कमी होत गेलेला आहे. ह्या विशिष्ट शेपमुळे नांगर ट्रॅक्टरबरोबर चालताना बरोबर ट्रॅक्टरच्या सेंटर लाईनमध्ये चालतो आणि लोडही कमी येतो ट्रॅक्टरबरोबर. ह्याचा जे पुढचा जे कटर बार आहे तो मी ENS स्टीलमध्ये आपण वापरतो. आणि हे जे टोची आहे ही सुद्धा आपण मॅग्नेट स्टीलमध्ये वापरलेली आहे किंवा सेल्फ हार्डन स्टील असं म्हणतात. तुम्ही गुगलवर सेल्फ हार्डन स्टील म्हणून सर्च केलं हे सेल्फ हार्डन स्टील हे बऱ्याचशा उपकरणामध्ये वापरलं जातं. मिलिटरीपासून ते अगदी शेती अवजारे अर्थ मुव्हिंग अवजारामध्ये वापरलं जातं. तर हा असा सर्वांग सुंदर नांगर की जो आपण भारतामध्ये सिंगल फाळीमध्ये पहिल्यांदाच जो आपण हायड्रोलिकमध्ये बनवला सिंगल रिव्हर्सिबल नांगरामध्ये तो हा नांगर आहे. तर हा नांगर निश्चितपणे 45 ते 40 HP पासून ट्रॅक्टरसाठी सगळ्यांसाठी हा उपयुक्त नांगर आहे. आणि तुम्ही वापरला तर निश्चितपणे समाधानी राहाल. ह्याच्यामध्ये जमिनीवर फक्त पॉईंट कॉन्टॅक्ट येईल ह्या पद्धतीने याचं डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे पूर्ण फाळ जमिनीवर घासत नाही. त्यामुळे ट्रॅक्टरवर लोड कमी येतो. हे ह्याचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तर शेतकरी मित्रांनो सरांनी आपल्याला त्यांच्या SK ॲग्रो इंडस्ट्रीजमधल्या संपूर्ण नांगर असेल किंवा बाकी अवजारांची माहिती सांगितली. ही जी अवजारं आहेत ती पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा बाकी भागात सुद्धा सर याची सर्व्हिस देत आहेत. तर जर हे शेतकरी जर व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना जर आपले नांगर किंवा बाकी अवजारे आवडले असतील तर त्यांनी कसा संपर्क साधावा आपल्याशी? आमचं सातारा, फलटण, पुणे, पंढरपूर या ठिकाणी आउटलेट आहेत किंवा डीलर आहेत. तसेच चौफुला, इंदापूर या ठिकाणी सुद्धा आपले डीलर आहेत. आणि आपला कंपनीचा फॅक्टरीचा ग्राहक क्रमांक आहे 7030 922 365 7030 922 365 या नंबरवर कधी संपर्क साधू शकता. ओके. तर शेतकरी मित्रांनो सदरील जी अवजारं आहेत त्याच्या आपण संपूर्ण माहिती सांगितली. आपल्याला जर उपयुक्त असतील तर तुम्ही नक्कीच सरांशी संपर्क साधा. चांगली सर्व्हिस देण्याचा सर नेहमी प्रयत्न करत असतात. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. सर धन्यवाद. आपण अतिशय चांगल्या प्रकारची आम्हाला माहिती सांगितली आणि तुम्हाला शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. तुमच्या चॅनललाही शुभेच्छा. असंच शेतकऱ्यांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवत राहा. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज व इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.